शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी योजनेमध्ये आपण जर अर्ज केला असेल किंवा महाडीबीटी योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल आणि आपण त्या ठिकाणी अर्ज करून ठेवलेला आहे आणि आपली लॉटरी त्या ठिकाणी लागलेली आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे. कारण शेतकरी मित्रांनो, जे आपण अर्ज केलेले आहे आणि त्यामध्ये लॉटरी लागलेली आहे, अशा शेतकऱ्यांचे अर्ज आता लवकरच बाद होणार आहे. त्यासाठी आपल्याला हे काम करावंच लागणार आहे, नाहीतर हे अर्ज नक्कीच बाद होणार आहे. मग ते काम कोणतं, तर ते चला तर सांगूया, बघूया शेतकरी मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा सुद्धा नक्की प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक काम कोणतं करायचं आहे, तर ते म्हणजे की कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहे. शेतकरी मित्रांनो, अगोदर काय होतं की कागदपत्रे आपल्याला कालावधी द्यायचा की या कालावधीमध्ये कागदपत्रे अपलोड करून घ्या, नाहीतर आपला अर्ज हा नक्कीच त्या ठिकाणी डिलीट होत होता किंवा ऑटोमॅटिकली रद्द होत होता. पण शेतकरी मित्रांनो, यामध्ये मुभा देण्यात आली होती की आपण ज्यावेळेस आपल्याला मनात येईल त्यावेळेस आपण कागदपत्रे अपलोड करा आणि पुढे पूर्वसहमतीला पाठवल्या जात होता आणि पूर्वसहमती आपल्याला त्या ठिकाणी निघून येत होते. पण शेतकरी मित्रांनो, यामध्ये काही दिवस तसं चाललं, पण शेतकऱ्याने यामध्ये कोणतेही कागदपत्रे अपलोड केले नाही. तर का, तर त्यामध्ये पूर्वसहमत्या त्या ठिकाणी बंद झालेल्या आहे. मग शेतकऱ्यांना त्यांचा जो उल्हास आहे किंवा त्यामध्ये उत्साह आहे, तर तो निघून गेलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे तर त्या कागदपत्र अपलोड केलेले नाही. पण अशा शेतकऱ्यांसाठी आता पुन्हा त्या ठिकाणी अंतिम तारीख ठेवण्यात आलेली आहे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी. तर ती तारीख म्हणजे 9 जानेवारी 2026. 9 जानेवारी पर्यंत जर कागदपत्रे आपण अपलोड केले नाही, तर ऑटोमॅटिकली आपला जो अर्ज आहे तर तो रद्द करण्यात येणार आहे, डिलीट करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या महाडीबीटी मधील योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल, तर नक्कीच कागदपत्रे अपलोड करून ठेवा. ज्यावेळेस आपल्या महाडीबीटीवर त्या ठिकाणी पूर्वसहमत्या चालू होतील, त्यावेळेस आपल्याला नक्कीच त्याचा लाभ मिळेल. शेतकरी मित्रांनो, पण अद्याप आपण कागदपत्रे अपलोड केले नसेल, तर कागदपत्रे नक्की अपलोड करून घ्या आणि ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.